हनुमान विद्यालयात 10वी विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप। ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शिवणगेकर यांचे जिद्द, आत्मविश्वास आणि चारित्र्याचे महत्त्व अधोरेखित। शिस्त, परिश्रम आणि संस्कार हीच यशाची खरी शिदोरी। चंदगड तालुक्यातील करंजगाव इथं श्री हनुमान विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला। कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शिवणगेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। मार्गदर्शन करताना राजेंद्र शिवणगेकर म्हणाले, मनामध्ये मोठी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड दिली तर यश नक्कीच आपल्या पायाशी लोळण घेते। आज समाजाला केवळ शिकलेली नव्हे तर सुसंस्कृत, गुणवान आणि चारित्र्य संपन्न माणसं हवी आहेत। विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपलं जीवन सुंदर, अर्थपूर्ण आणि समाज उपयोगी घडवावं असं प्रेरणादायी प्रतिपादन त्यांनी केलं। परमेश्वरानं दिलेला मानव देह लाख मोलाचा असून या देहातून सद्विचार, सद्कृती आणि समाज हिताची निर्मिती व्हावी हीच खरी जीवन साधना असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक एस.जे. सुतार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिस्त, परिश्रम आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर कोणतंही ध्येय गाठता येतं असं सांगितलं। शाळेने दिलेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी ठरतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रमुख पाहुणे सूरज कांबळे यांनी शिक्षणासोबत चारित्र्य, संस्कार आणि सामाजिक जाणीव जोपासण्याचं महत्त्व विशद केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल आणि शालेय जीवनातील आठवणींबद्दल भावनिक मनोगत व्यक्त करून कृतज्ञता प्रकट केली। त्यांच्या भावना व्यक्त होताच सभागृहात हृदयस्पर्शी वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक एम.एल. मेटकर यांनी केलं, जी.आर. बांबळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर ए. कांबळे आणि अंकुश गावडे यांनी आभार मानले। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.जे. सुतार होते। श्रावण गावडे, मारुती गावडे, रुक्माना गोरल, सदानंद गुरव, सुभाना कांबळे, भोईटे सर, चाळूचे सर, गणांचारी सर, मायाना गावडे यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, संस्कारक्षम आणि जीवनाला योग्य दिशा देणारा ठरला। शाळेनं दिलेली संस्कारांची शिदोरी आणि मार्गदर्शकांचे विचार विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा मजबूत पाया ठरणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।